सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। हाणामारीच्या वेळी हल्लेखोर आक्रमक होता। आरोपीनं दागिन्यांना हात लावला नाही, करीना कपूरची पोलिसांना माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती। मुंबई पोलिसांचं पथक गुजरातमध्ये तपासासाठी जाणार। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही। संशयित आरोपीचा वर्सोवा भागातील सीसीटीव्ही समोर। संशयित आरोपी चप्पल चोर। पोलिसांकडून चौकशी सुरू। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर। धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे अधिवेशनाला अनुपस्थित राहणार। छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी शिर्डीत दाखल। भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिबिरातील भुजबळांच्या भाषणाकडे लक्ष। रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी उपस्थित। निवडणुकीत रामराजेंनी पवारांच्या राष्ट्रवादीचं काम केलं होतं। पंकज भुजबळ, नवाब मलिकही शिबिरासाठी उपस्थित। पडताळणीपूर्वी 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेतून माघार। पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यानं माघार। चुकीच्या पद्धतीनं अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केलेत। सरकार कोणाचेही पैसे माघारी घेणार नाही, मंत्री आदित्य तटकरेंची माहिती। शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार।